नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शोमध्ये. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्हाला समजलेच असेल की हा पॉडकास्टचा सब्जेक्ट काय आहे. आयुष्यात प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपल्याला एक चांगला जोडीदार मिळावा. मग तो जोडीदार शाळेत असू किंवा कॉलेजमध्ये असू किंवा आयुष्याच्या तिशीला पोचल्यावरती तो जोडीदार नक्कीच तुम्हाला मिळतो, कारण त्या क्षणाला तुम्हाला लग्न करणं हे गरजेचंच असतं. त्यासाठी आपल्याबरोबर आज फार एक स्पेशल गेस्ट आहेत, ज्यांची संस्था आहे लग्नठरले.com, जे गेले 4 वर्ष झालं महाराष्ट्र असो किंवा भारत देशात फार मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. त्याच आधी ते एक IT प्रोफेशनल पण आपण त्यांना म्हणू शकतो. त्याच आधी ते एक IT प्रोफेशनल म्हणून पण काम करत आहे. फार छान अनुभव आहे त्यांचा. हा नवीन एक स्टार्टअप आहे त्यांचा, ज्याचं नाव आहे लग्नठरले.com. या संस्थेच्या मार्फत बऱ्याच मुलांचे आणि मुलींचे लग्न जुळवत असतात. फार छान त्यांचा अनुभव आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस मी कॉन्फरन्स कॉलवरती त्यांच्या टीमबरोबर आणि त्यांच्याबरोबर बोलत होतो, त्यावेळेस महाराष्ट्रातल्या मुलांना आणि मुलींना काय मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही, अशी एक म्हण सध्या महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात गाजत आहे. तर आज आपल्याबरोबर बोलायला आलेले आहेत लग्नठरले.com ह्या कंपनीचे फाउंडर विनोद कदम आज आपल्याबरोबर आहे. विनोदजी, नमस्ते. एके टॉक्स. कसं वाटतंय तुम्हाला द एके टॉकच्या मराठी पॉडकास्टमध्ये? नाही, खरंच खूप बरं वाटतंय. यूट्यूबवरती मी तुमचा चॅनल पाहिला होता आणि म्हणूनच आम्ही इकडे आलेलो आहोत एके टॉक्समध्ये. बरोबर. अर्थात सर, एवढा लांबचा प्रवास करून आज तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये आला. आणि सर, कसं वाटतंय, म्हणजे पुण्याचं हे थंड वातावरण कसं वाटतंय सर तुम्हाला? नाही, खरंच मुंबईपेक्षा खूपच थंडी आहे आणि खरंच बरं वाटतंय. म्हणून तुम्हाला आलेलं आम्ही बोललो की आज विचार करतो की इकडे थोडंसं राहिलेलं बरं होईल, एक दिवस काढला तर इकडे. एक्झॅक्टली. अर्थातच सर राहत. आणि सर, काय सांगताल की सध्या वेडिंग सीझन स्टार्ट झाला आहे, बरोबर. आणि तुमची जी कंपनी आहे लग्नठरले.com, काय सांगताल सर की कधी असा विचार आला होता की डोक्यात की आपल्याला आता सुरुवात करायची आहे एक स्टार्टअपची, आणि हा एक आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी एक नवीन व्यवसाय, बरोबर? तुम्ही IT क्षेत्रात बरेच वर्ष झालं काम करतात, बरोबर? त्याबद्दलही सांगा. आणि कधी हा असा विचार आला होता की आपल्याला लग्नठरले.com अशी एक संस्था स्थापन करायची आहे? ऍक्च्युली लग्नठरले.com या संस्थेचा जो विचार आहे तो असं एक सडनलीच आलेला आहे. असं नाही की मी पूर्ण प्लॅनिंग केलं की आता मला चालू करायचे वगैरे. पण एक द बॅक ऑफ द माइंड ज्यावेळी मी माझ्या लग्नासाठी शोधत होतो ना, स्थळ शोधत होतो, त्यावेळी असं होतं की मुलींची स्थळं वगैरे काय थोडीशी भेटण्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येत होत्या. खूप साऱ्या साईट्स होते, रजिस्ट्रेशन केलं होतं मी. पण जसं हवं तशी भेटत नव्हते मला. त्यावेळी मला कुठेतरी वाटलं होतं की हा खरोखर एक म्हणजे समाजामध्ये आजकाल मुलांना ज्या मुलींची स्थळं भेटायला खूप प्रॉब्लेम होते. तर त्यावेळी कुठेतरी वाटलं होतं की म्हणजे आपण IT कंपनी असल्यामुळे मला वाटलं होतं की आपण जर वेबसाईट वगैरे बनवली आणि मार्केटिंग केली तर खूपच बरं होईल. आणि त्याच्या हेतूने नंतर जेव्हा माझं लग्न 2019 मध्ये झालं, त्याच्यानंतर 2020 साली असंच बसलो असताना असं डिस्कशन चालू होतं आणि तेव्हा विचार आला मनामध्ये की आपण आता चालू करून बघूया एकदा. आणि मग त्यावेळी त्याची सुरुवात झाली. खरं म्हणजे नाव पण असं जस्ट असं बसलं होतं आणि लगेच आलं डोक्यामध्ये की लग्नठरले.com, की म्हणजे आपल्या इथे आल्यावर कोणाचंही लग्न ठरलंच पाहिजे. त्यावेळी ते नाव आलं आणि आम्ही मग 2 डिसेंबर 2020 साली, म्हणजे तुम्ही 21 पण बघू शकता, त्यावेळी मी संस्था लग्नठरले.com चालू केली. आणि एवढं काही माहीत नव्हतं या विषयाबद्दल, कारण की पहिल्यापासून 2011 पासून IT क्षेत्रामध्ये असल्यामुळे पूर्ण माझं ITच काम. मी स्वतः पर्सनली डेव्हलपर असल्यामुळे सगळे वेबसाईट बनवणे, मोबाईल ॲप्लिकेशन आणि डिजिटल मार्केटिंग ह्याच्यामध्ये होतो. पण लग्न हा विषय ॲक्च्युअलमध्ये कसा वर्क होणार काय माहीत नव्हतं. म्हणून बोललं की आपण पहिलं वर्ष फ्री ठेवूया मुलींना. आणि मग 2021 पूर्ण मुलींना लग्नठरले.com मध्ये फ्री रजिस्ट्रेशन होतं, सर्व फ्री होतं. आणि पहिल्या वर्षी मला वाटतं का ते 2,500-3,000 हजार डेटा आपल्याकडे आला होता मुलींचा. बरोबर. आणि मग नंतर मग थोडा पहिल्या वर्षामध्ये गोष्टी शिकायला गेलो मी की हा विषय कसा आहे, ह्याच्यामध्ये मुलांचे पालकांचे प्रश्न काय आहेत, मुलींचे प्रश्न काय आहेत. त्यावेळी त्या सगळ्या गोष्टी मी हळूहळू शिकत गेलो. आणि मग हळूहळू करता मग 2022 साली आम्ही विचार केला की आता, कारण की पहिलं वर्ष फ्री होतं, चला ठीक आहे, वेबसाईट मी बनवलेली आहे, डिजिटल मार्केटिंग मी केलेली आहे, डेटा मी सगळा जमवलेला आहे आणि स्टाफ पण होता, कॉलिंगसाठी मुली होत्या, सर्व गोष्टी होत्या. मग 2022 साली विचार केला की आता आपण एक मिनिमल अमाऊंट
आपण चार्ज करूया, जेणेकरून आपल्या ज्या मुली काम करतात त्यांची सॅलरी निघेल, सर्व्हर कॉस्ट निघेल, सर्व गोष्टी निघतील. ह्या हेतूने आपण चालू केलं. मग स्टाफ वगैरे चालू केल्यानंतर मग आम्ही लोकांना मेंबरशिपसाठी बोलायला लागलो आम्ही. बरोबर, अर्थातच सर. सर, फार छान असा विचार आहे की तुम्ही एक लग्न संस्था तुम्ही स्थापन केली. IT क्षेत्रातनं हा असा विचार करणं म्हणजे फार एक युनिक आयडिया, कन्सेप्ट आपण म्हणू शकतो. बरोबर. सर, घरच्यांचा कसा सपोर्ट होता की किंवा तुमची जी वाईफ आहे किंवा पार्टनर आहे त्यांचाही कसा सपोर्ट होता की तुम्ही एक नवीन बिझनेसची सुरुवात करते? आणि मला असं वाटतं तो टाइम म्हणजे कोविड टाइम आपण म्हणू शकतो. बरोबर. एक्झॅक्टली. त्यावेळेस पूर्ण भारत असो किंवा जग असो, सर्वांची अर्थव्यवस्था ढासळली होती. बरोबर. पण तुम्ही एक नवीन व्यवसायाची सुरुवात करताय. बरोबर. घरच्यांचा कसा सपोर्ट होता या गोष्टी? नाही, ऍक्च्युली ज्यावेळी मी घरी आई वडिलांशी बोललो की आता माझा विचार चालू आहे की आपण एक मुला-मुलींसाठी एक विवाह संस्था चालू करायचं. तर माझी आई तर मला तेच बोलली की हे खूप पुण्याचं काम आहे. कारण की तू कोणाचं, मम्मीचं बोलणं असं होतं, मम्मीचा शब्द असा होता कारण की तू कोणाची तरी वेळ चढवतोयस वरती आणि खूप चांगलं काम आहे. तर मला घरून तर पूर्ण सपोर्ट होता. त्याच्यानंतर तुम्ही जे बोलला की माझ्या वाईफशी पण जेव्हा मी डिस्कस केलं तेव्हा माझ्या वाईफचा पण पूर्ण सपोर्ट होता की मी पूर्ण सपोर्ट करेन आणि आपण करूया एकत्र हे काम म्हणून. आणि तसं मग मी चालू केलं. मग माझ्या वाईफनी पण चांगला मला सपोर्ट केला. ॲक्च्युली तर वाईफ त्यावेळी जरी माझ्या लग्नाच्या वेळी गोष्ट सांगायची झाली तर त्यावेळी खूप चॅलेंजेस होते. कारण की माझा बॅकग्राऊंड सॉफ्टवेअरचा IT चा असल्यामुळे मी IT क्षेत्रातलीच मुलगी शोधत होतो. आता मी 2009 साली ग्रॅज्युएशन IT मधून केलं. तर त्यावेळी बेसिकली आमच्या क्लासमध्येच मुली नव्हत्या कारण की त्यावेळी ITचं एवढं म्हणजे लोकांमध्ये त्याची जागरूकता नव्हती. तर नंतर मग असं झालं की ज्यावेळी माझ्या बायकोचं स्थळ मला आलं त्यावेळी जेव्हा मी भेटलो त्यांना, बायकोला जेव्हा भेटलो मी, तेव्हा मला वाटलं की ठीक आहे चालेल, आता आपण बोलतात ना की कुठेतरी एक गोष्ट जर आपल्याला नाही भेटत आणि बाकी सर्व गोष्टी बरोबर भेटतायत तर आपण त्यावेळी आपण ते एकाच्या ह्याच्यावरती आपण ॲडजस्टमेंट करतो. मग त्यावेळी आमचं लग्नासाठी आम्ही होकार वगैरे दिला आणि आमचं लग्न झालं. आणि आत्ता जर सांगायची गोष्ट झाली तर आता ही लग्नठरले.com जी संस्था आहे ती माझी बायको तेजस्वी तीच सांभाळते पूर्ण संस्था. अरे वा, म्हणजे असं म्हणता येईल की फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट आहे व्यवसायासाठी. बरोबर. आणि जॉबसाठी पण. एक्झॅक्टली. पण ऍक्च्युली तुम्हाला सर सांगू, मी स्वतः एक व्यवसाय करतो आणि म्हणजे काय होतं ना की मी माझ्या बऱ्याच क्लायंट्सला हा प्रश्न विचारतो की तुम्ही तुमची लाईफ म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा पर्सनल लाईफ, बरोबर, जॉब आणि व्यवसाय ह्या गोष्टी कशा कोलॅप करतात? म्हणजे काय होतं ना, बऱ्याच लोकांची मेंटॅलिटी अशी असते की बाबा 9 to 6 जॉब केला म्हणजे आपलं घर व्यवस्थित चालतं. बरोबर. आणि तुम्ही जर ऑलरेडी जॉब करत होते आणि त्यातून व्यवसाय करणं ही फारच खरंच एक मोठी गोष्ट आहे. आणि मी तर म्हणू शकतो तुम्ही एक मराठी उद्योजक पण म्हणू शकतो आपण की एवढ्या छान प्रकारे तुम्ही काम करत आहे. सर, काय सांगताल? सर, तुम्ही जसं सांगितलं 2022 ला तुम्ही स्टाफ हायर केला. बरोबर. आणि स्टार्टिंगच्या पहिल्या वर्षी पण तुम्ही फ्रीमध्ये तुमची जी वेबसाईट आहे तिथे फ्रीमध्ये सर्व्हिसेस देत होता. बरोबर. ज्यावेळेस तुमचा वर्कलोड वाढला, बरोबर, त्यावेळेस तुम्ही स्टाफ पण हायर केला. काय चॅलेंजेस होते स्टार्टिंगला लग्नठरलं.com यासाठी? बरोबर. खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण की काय, जोपर्यंत फ्री होतं तोपर्यंत ना मुलांचे प्रश्न होते, ना मुलींचे प्रश्न होते, ना त्यांच्या आई वडिलांचे प्रश्न होते. पण ज्यावेळी 2022 साली ज्यावेळी आम्ही विचार केला की आता आपण पेड मेंबरशिप चालू करूया जेणेकरून की आपल्या सर्व खर्च वगैरे पण निघेल. तर आणि एकदम मिनिमल कॉस्ट होती. असं पण नाही की तुम्ही आता बघाल तर खूप कॉस्ट आहेत बाहेर मॅट्रिमोनीच्या, पण आपली कॉस्ट खूप मिनिमल आहे. तर त्यावेळी लोकांचे प्रश्न होते की ज्यावेळी आम्ही मुली त्यांना फोन करून बोलायला सर तुम्हाला आमची ही मेंबरशिप घ्यावी लागेल वगैरे. तर तेव्हा त्यांचे प्रश्न लागले की तुमच्याकडून किती लग्न झालेली आहेत, तर तुमच्याकडून किती लग्न झाले आहेत, तुमची संस्था कुठे आहे, का असे खूप सारे प्रश्न यायला लागले. मग त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये असाच विचार आला, म्हटलं जर आता माझ्याकडे 2,500-3,000 डेटा आहे तर कमीत कमी एक 20-25 तरी लग्न झाले असते माझी पहिल्या वर्षामध्ये. तर म्हणून मी काय केलं की जेवढे मुलांचा डेटा होता सर्व मुलांना मी सांगितलं, मुलींना, की त्यांना तुम्ही कॉल करा आणि विचारा की तुमचं लग्न ठरलंय काय किंवा झालंय काय, तर झालं तर कुठून झालंय. तर आम्ही सर्व मुलांना कॉल करून झाले. एकाही मुलाने आम्हाला सांगितलं नाही की त्यांचं लग्न आमच्या साईटवरून झालेलं आहे. तर त्याच्यानंतर मी बोलला आता करायचं काय, कारण की लोकांचे प्रश्न होते आणि त्यांना जर हे संस्था वाढवायची आहे तर त्यांच्या प्रश्नांची मला उत्तर देणं भाग आहे. तर नंतर मग असं बसता असा विचार आला की आता त्यावेळी मला मंगळसूत्राची आयडियाचा विचार आला की मी व्हॉट्सअपवरती क्रिएटिव्ह बनवलं मस्त, की ज्यांचं लग्न ठरले.com मधून झालेलं आहे आणि ज्यांचं लग्न जुळलेलं आहे आता जे होणार आहे, तर त्या लोकांना लग्नठरले.com तर्फे सोन्याचं मंगळसूत्र गिफ्ट म्हणून दिलं जाईल. आणि तो मेसेज आम्ही जेवढे आमच्याकडे रजिस्टर मेंबर होते त्या सर्वांना तो फॉरवर्ड केला. तुम्हाला विश्वास बसतोय किती लोकांचा मला रिप्लाय आला असेल की आमचं लग्न तुमच्या संस्थेतर्फे झालेलं आहे? बरेच, म्हणजे मला जर 1000+ तर आरामशीर असतील. मला 58 लोकांचा ईमेल वरती आला रिप्लाय की आमचं लग्न तुमच्या संस्थेतर्फे झालेलं आहे, या तारखेला लग्न झालेलं आहे, आम्ही इकडे राहतो, आम्हाला सोन्याचं मंगळसूत्र हवं आहे. म्हणजे मला तुमच्या बोलण्यातून आता एक जाणवलं
की मी जसं नाही का बोललो, हजारहून अधिक लोकांचं, काही लोकांची एक सवय असते नाही का, आपला ब्रँड मोठा करायचा म्हणून काही पण आकडे सांगायचे. हा, पण हा. तुम्ही एक जेन्युइनली एक आकडा सांगितला की 58 लोकांचा, म्हणजे त्यातूनच कळून येतो की तुमची कंपनी किती जेन्युइनली काम करत आहे. एक्झॅक्टली. बरोबर. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की माझं पोट या बिझनेसवरती चालून नाहीये. हा. माझी आयटी कंपनी 2011 पासून कार्यरत आहे. हो. आता माझ्या आयटी कंपनीचं मुंबईमध्ये ऑफिस आहे, हो. युके मध्ये आणि हो. कॅनडामध्ये ऑफिस. त्यामुळे तो हो. प्रॉब्लेम नाही की माझं पोट याच्यावर चालल्यामुळे मी काही तुम्हाला बोलेन की एवढी लग्न झाली एवढी झाली. ऍक्च्युअल आकडा आहे. ऍक्च्युअल माझ्याकडे मेलवरती तो एवढ्या लोकांनी फॉर्म भरून पाठवला, ते मी मेलवरती घेतलेला आहे. हो. तर तेवढ्या लोकांनी सांगितलं. त्याच्यानंतर मग आम्ही सर्वांना कॉल केले. बोललो तर तुम्हाला मंगळसूत्र आम्ही गिफ्ट करू, पण तुम्हाला आमच्या संस्थेबद्दलचा एक्सपिरियन्स आम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ बाईट द्यावा लागेल. तर 58 पैकी फक्त एकच कपल रेडी झालं ज्यांनी आम्हाला व्हिडिओ दिला. हो, हो. आणि ते पहिलं कपल होतं वाशीचं. हम्म. आणि तो मुलगा एका स्कूल बसवरती ड्रायव्हर आहे. ओके. हा, त्याला मुलगी आपल्या वेबसाईटवरून भेटली हम्म. आणि त्यांची आम्ही वेडिंग अॅनिव्हर्सरीला त्यांच्या घरी जाऊन त्यांना आम्ही मंगळसूत्र गिफ्ट केलं. वा. म्हणजे त्यांच्या लग्नाच्या जेव्हा 1 वर्ष पूर्ण झालं तेव्हा त्यांनी बोलले की सर आमच्या ह्या तारखेला अॅनिव्हर्सरी आहे, तुम्ही त्यावेळी घरी या आणि मंगळसूत्र गिफ्ट करा. तर तो व्हिडिओ तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल. हो, हो, हो. बरोबर. विनोदजी, मी बऱ्याच वेळा पाहतो ना की बऱ्याच ई कॉमर्स वेबसाईट असो किंवा ऑनलाईन बिझनेसेस असो, बरोबर, तर अशा वेबसाईटवरती ना ऑफर प्रोव्हाइड केल्या जातात. 50% ऑफ, बाय बरोबर. वन गेट वन, बरोबर अशा. बरोबर बरोबर. पण मी तुमच्या प्रोफाईलवरती ज्यावेळेस स्टडी करत होतो ना, त्यावेळेस मी एक गोष्ट पाहिली त्यामध्ये की मुलींसाठी तुमचं जे पॅकेज आहे ते फ्री मध्ये आहे, बरोबर. बरोबर. याच्या मागील कारण काय आहे? जसं मी तुम्हाला पहिल्यांदा बोललो, माझ्या लग्नाचा जो तुम्हाला मी किस्सा हो, सांगितला हो. की खूप साऱ्या साईट्सवरती मुलींचा डेटाच नव्हता. हो. तर त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये एकतर मी हे चालू केलं की आपल्या मुलांना मुलींचा डेटा असेस भेटला पाहिजे. हो. तर तुम्ही जर बघा लग्नठरले.com वरती 70% मुली पेड आहेत. ओके. हा, आणि 30% मुली फ्री आहेत. ओके. तर मुलींना दोन्ही ऑप्शन्स आहेत. हम्म. जर तुम्हाला कोणत्या मुलाचा नंबर हवा असेल, फॉर एक्झाम्पल आता आजकाल मुली शिकलेल्या आहेत, हो. त्यामुळे मुली पण समोरून अप्रोच करतात मुलांना आणि आपल्या साईटवरून मुली पण डेटा घेऊन मुलांशी बोलतात. हो. तर मुलींना 2 ऑप्शन्स आहेत की जर तुम्हाला मुलांचा डेटा हवा असेल तर तुम्ही पे करू शकता आणि मेंबरशिप घेऊन तुम्ही मुलांशी डायरेक्ट स्वतः बोलू शकता. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, जर मुलींना पे नाही करायचं किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये पे करायची, पण त्यांना आता लग्न करायचं आहे, हो. तर त्या लोकांना आपण फ्रीमध्ये आपल्याकडे रजिस्ट्रेशन करून देऊ घेतो. शकतो. बरोबर. ह्याच्यामुळे काय होतं की कोणतीच मुलगी आपल्या साईटवरून जात नाहीये हम्म. आणि जी मुलं आपल्याकडे रजिस्ट्रेशन करतायत त्यांना जास्तीत जास्त मुलींची स्थळ त्यांना भेटतायत. बरोबर. ह्याच्या पाठीमागचं फक्त एवढंच रिझन आहे की म्हणून मी मुलींना दोन्ही ऑप्शन्स ठेवलेले आहेत. हो. एक आहे की मुलांना जास्तीत जास्त मुलींचा डेटा भेटावा आणि जास्तीत जास्त लग्न आपल्या साईट तर्फे जुळावे, म्हणून मी तो बरोबर. ठेवलेला आहे. बरोबर. अर्थातच सर जसं तुम्ही सांगितलं तुमच्या कंपनी थ्रू बरेच लग्न जुळलेले आहेत, बरोबर. सर काय सांगताल, लग्न जुळल्यानंतर जो तुम्हाला आणि तुमच्या टीम मेंबर्सला जो आनंद मिळतो त्याबद्दल सर काय? ऍक्च्युली कसं आहे की लग्नठरले.com संस्था आता खूप माझ्या जवळची झालेली आहे. हो. म्हणजे बाकीच्या पण माझ्या कंपनीज आहेत, पण ह्याच्यामध्ये खूप जवळच आहे. लग्न जेव्हा कोणाचं जुळतं त्यावेळी जो वेगळाच आनंद भेटतो, कारण की कसं आहे की तो एकतर मुलगा खूप ठिकाणी शोधत असतो, मुलगी खूप ठिकाणी शोधत असते, पण त्यांना हवा तसा पार्टनर भेटत नाही. पण ज्यावेळी त्यांना तो पार्टनर आपल्या साईटवरून भेटतो त्यावेळी खरंच तो खूप एकदम सुखद आनंद आहे तो. आणि ह्याच्या पाठीमागचं एक गोष्ट सांगायची झाली ना, तर आता रिसेंटली मी साताऱ्याला मेळावा घेतला होता. तर मेळाव्यामध्ये स्टेजवरती माझं ज्यावेळी मी थोडंसं बोलून वगैरे झालो आणि मी खाली आलो, त्यावेळी एक आजी होत्या. त्या आजी माझ्या जवळ आल्या आणि डोक्यावरून हात फिरवला आणि मला बोलल्या, बाळा तू खरंच पुण्याचं काम करतोय, वा. कारण की मुलांना स्थळच भेटत नाही आणि तुझा मेळावा एवढा मोठ्या प्रमाणात, कारण की त्या मेळाव्याला मला वाटतं 2,500-1,000 लोक आले होते सातारच्या मेळाव्याला. वा. तर त्या आजीचे 2 शब्द जे पडले होते एकदमच खूप म्हणजे असं वाटलं की नाही मी खरोखर चांगलं काम करतोय. आणि त्याच मेळाव्यामध्ये एक गोष्ट अशी पण घडली होती, जर तुम्ही तो व्हिडिओ माझा युट्यूबवरती अवेलेबल आहे, तर त्या मेळाव्यामध्ये एका मुलाने आपल्याकडे मेळाव्यासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि आपल्या मुलीने त्याला सांगितलं की सर तुम्ही मेंबरशिप पण घेऊन बघा, तिकडे पण खूप साऱ्या मुली आहेत. तर त्यांनी तो बोलला की मॅडम माझी अगोदर खूप ठिकाणी फसवणूक झालेली आहे, आता तुम्ही मेळाव्यामध्ये तुम्ही आता आमच्या समोर येणार आहात म्हणून मी तिकडे तुमच्याकडे मेळाव्यामध्ये रजिस्ट्रेशन करतोय, कारण तुम्ही तिकडे समोर असणार आहात. तर आमच्या मुलीने त्याला एकदम खूप प्रॉपर समजावलं त्याला. त्याच्यानंतर त्यांनी मेंबरशिप घेतली आणि त्याचं म्हणजे त्यांनी पहिल्याच मुलीचा नंबर घेतला आणि त्याच मुलीबरोबर त्याचं लग्न जुळलं. आणि त्या मेळाव्याला ते दोघे मुलगा आणि मुलगी पण आले होते आणि त्या मुलाची आई पण आली होती. जर तुम्ही तो माझा व्हिडिओ युट्यूबवरती अवेलेबल आहे, जर तुम्ही बघाल तर त्यावेळी त्या मुलाच्या आईला पण मी वरती बोलवतं आणि अक्षरशः आईच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते. ते मला पण त्या बोलल्या, काकी की खरंच आम्ही खूप वर्षापासून याच्या लग्नासाठी बघत होतो आणि तुमच्याकडे त्यांनी रजिस्ट्रेशन केलं मेळाव्यासाठी आणि मेंबरशिप पण घेतली आणि त्याचं पहिल्याच मुलीबरोबर लग्न जुळलं. तर खूप चांगला म्हणजे एकदम असं वाटतं की आपण खूप काहीतरी वेगळं करतोय. बाकी सगळे प्रोडक्ट विकणं झालं, सर्व्हिस जाणं, पण हे खूपच वेगळं आहे, कारण की आपण कोणाला पुढचे आयुष्यभर जेवढे वर्ष ते लोक जगणार त्यांना आपण मिळवतोय. खूपच चांगला अनुभव येतो. खूप खूप खूप
बरोबर. मी ह्यालाच एक सिमिलर प्रश्न घेतो. सर गेल्या 4 वर्षामध्ये तुम्ही टोटल किती लग्न जुळवले आहेत? आता असा ॲक्चुअल जर तुम्ही आकडा बघाल, तर आता ते पहिल्या वर्षी जे 58 लोकांचं आलं होतं, पहिल्या वर्षी माझ्याकडे. त्याच्यानंतरनं मेळाव्यामध्ये माझ्या साताऱ्याच्या भाईंदरच्या मेळाव्यामध्ये 9 लग्न जुळली. असा पूर्ण जर आकडा बघाल, तर तुम्ही एक 350च्या आसपास माझ्याकडनं हां. आतापर्यंत लग्न झालेले असतील. वाह! हो. म्हणजे आणि सर्वांना मंगळसूत्र ऑफर केलेलं आहे? आम्ही कसं आहे आपल्याकडे जे मंगळसूत्र ऑफर ते पण हो, तुम्हाला हो. सांगतो मी तुमच्या पॉडकास्टच्या हो. मार्फत. आपण जे मंगळसूत्र गिफ्ट करतो ना, त्याच्यामध्ये मुलग्याची आणि मुलीची 1 वर्षाची मेंबरशिप त्यांनी घेतलेली पाहिजे. हो. ठीक आहे. जर त्यांनी 1 वर्षाची मेंबरशिप घेतलेली आणि ते दोघे जर तयार आहेत कॅमेऱ्यासमोर यायला, की मंगळसूत्राच्या पाठीमागचा हेतू तोच आहे, की लोकांना कळावं, की ह्या संस्थेतर्फे लोकांची लग्न होत आहेत. ठीक आहे. तर त्यांनी तो त्यांचा अनुभव सांगितला पाहिजे, की त्यांचं लग्न किती महिन्यामध्ये जुळून आलं, त्यांनी किती मुलींचा डेटा घेतला, त्यांचं किती मुलांशी बोलल्या, किती मुलींशी बोलल्या, त्यांचा आमच्या सर्व्हिसबद्दल अनुभव काय, तोच त्यांना फक्त व्हिडिओमध्ये बोलायचे. तर आणि जे लोकं रेडी असतात, त्या लोकांना आपण त्यांच्या लग्नामध्ये किंवा ऑफिसमध्ये बोलवून किंवा त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांना मंगळसूत्र गिफ्ट करतो. अर्थातच मी माझ्या पुढील प्रश्नावरती येतो आता, की आयुष्यात आहे ना, की मी बऱ्याच गोष्टी मी शिकलो आहे. त्यामध्ये मी एक असं असतं ना, की मी कुठेही जातो किंवा कधीही कोणाला भेटतो किंवा काही पण करतो, त्यावेळेस मी बरोबर. काय होतं ना, की त्या गोष्टीकडून मी कधी अपेक्षा ठेवत नाही. बरोबर. बरोबर. त्या अपेक्षेलाच घेऊन एक प्रश्न आहे पुढे. तो प्रश्न असा आहे, की काय होतं ना, की बऱ्याच लोकांचं जास्त शिक्षण होतं बरोबर. आणि परिस्थितीमुळे काही लोकांचं कमी शिक्षण होतं. बरोबर. बरोबर. ती परिस्थिती फायनान्शियल असो किंवा हेल्थ रिलेटेड पण काही प्रॉब्लेम्स उद्भवतात बरोबर. घरामध्ये, बरोबर. 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 तर कमी शिकलेला मुलगा असो किंवा कमी शिकलेली मुलगी असो, बरोबर. ह्यांच्या लग्नांना बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो. बरोबर. बरोबर. तर बरोबर. तुम्ही अशा सिच्युएशन कशा प्रकारे हँडल करता? तुमचा प्रश्न खरोखरच खूप चांगला आहे. जर तुम्ही आमचं YouTube चॅनल बघाल, तर आमच्याकडे एक लग्न आहे. त्या मुलाचा ज्यावेळी असा फोन आला ना ऑफिसमध्ये, ज्या मुलीने त्याची हो, हो. रिलेशनशिप मॅनेजर होती, तो बोलला, की "मॅडम माझं लग्न जुळलंय आणि माझं ह्या तारखेला आहे." तर त्या मुलीने मला पाठवलं, की "सर ह्यांचं लग्न जुळलंय." जेव्हा मी त्या मुलाची प्रोफाईल बघितली आणि मुलीची पण प्रोफाईल बघितली, तर मुलग्याचं शिक्षण होतं 8वी. ओके. 8वी पास मुलगा आणि मुलीचं शिक्षण होतं ग्रॅज्युएट. मुलगी ग्रॅज्युएट होती. ओके. तर मला खूप उत्सुकता होती, की म्हणजे कसं? कारण की जसं तुमचा प्रश्न म्हणजे हो. खूप लोकांना पडलेला प्रश्न आहे तो. हो. पण ज्यावेळी मी त्यांच्या लग्नामध्ये त्यांना मंगळसूत्र आम्ही जेव्हा त्यांना गिफ्ट केलं, त्यावेळी त्यांना जेव्हा मी सर्व गोष्टी विचारल्या आणि जास्त करून मी मुलीला जेव्हा गोष्टी विचारल्या, तर मला कुठेतरी असं जाणवलं, की म्हणजे मुलगी प्रत्येक वेळी शिक्षण बघितलं पण पाहिजे, असं नाही की नाही बघितलं पाहिजे. पण त्या मुलीने कुठेतरी तो मुलगा बघितला. तो मुलगा भले 8वी पास असेल, पण तो मुलगा पेंटिंगचे, बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्ट्स घेतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे अर्न करतो. आणि मुलगा पण चांगला आहे, खूप स्वभावाला खूप चांगला आहे. ज्यावेळी त्याच्याशी मी बोललो, त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यावेळी मला कुठेतरी असं जाणवलं, की म्हणजे ज्या लोकांचं खूप लोकांना असतं, की आता मी कमी शिकलेलो आहे, तर मला मुलगी भेटणार नाही वगैरे. तर त्या लोकांना खूप चांगलं उदाहरण आहे, की लग्नठरले.com तर्फे ही फक्त एकच नाहीये. जे तुम्हाला मी पहिल्यांदा ज्यांना मी मंगळसूत्र गिफ्ट केलं, ते स्कूल बसमध्ये ड्रायव्हर आहेत. आता रिसेंटली ऑगस्टमध्ये ज्यांचं लग्न झालं, ते आमच्या ऑफिसला आले होते. तर मला वाटतं, की त्यांची 12वी शिक्षण आहे. 12वी शिक्षण आहे आणि ते खूप वर्षापासून लग्नासाठी शोधत होते. त्यांच्या आईने जेव्हा आतमध्ये एंट्री मारली, तेव्हा त्या मला अक्षरशः बोलल्या, की "विनोद, आम्ही याची होपच सोडली होती, की याचं लग्न आता काय करायचं?" पण लग्नठरले.com वरती आम्हाला मुलगी भेटली आणि आमचं लग्न झालं. मग ते लोकं आपल्या ऑफिसला आले, त्यांना पण आपण ऑफिसला मंगळसूत्र गिफ्ट केलं. तर मला कुठेतरी असं वाटतंय, की म्हणजे आपण जे मुलं बोलतात किंवा मुलांचे पालक बोलतात, की आजकाल मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत, काय आहेत. पण मला वाटतं, की मुली पण गोष्टी बघतायत, की ॲक्चुअली कसं जशी मुलाला मुलीची गरज आहे लग्नासाठी, तशी मुलीला पण चांगल्या पार्टनरची गरज आहे. तर मग त्यावेळी मुली पुढचं बघतायत ना, की आता त्यांना जेव्हा विचारलं मी, तेव्हा त्यांना त्या बोलल्या मला, की "मला वाटलं विनोदजी, की ह्यांच्याबरोबर माझं पुढचं आयुष्य एकदम व्यवस्थित होणार आहे." बरोबर. म्हणून मी लग्नासाठी होकार दिला. मग त्यावेळी त्यांनी त्यांचं शिक्षण नाही बघितलं. त्यावेळी त्यांनी तो मुलगा बघितला. मुलगा ऑब्व्हियसली मुलांनी चांगलं अर्न केलं पाहिजे. आजच्या जगामध्ये मुलांनी अर्न केलंच पाहिजे. प्रत्येकजण आपल्या भविष्याचा विचार करतो. पुढे मुलं वगैरे सर्व गोष्टी आहेत. पण शेवटी आपण एक माणूस म्हणून पण विचार केला पाहिजे, की जर मुलगा खरोखर चांगला आहे, भले शिक्षणाचं कमी असू द्या, चांगला कमवतोय, चांगली त्याकडे शेती आहे, तर त्या मुलीने तो विचार पण केला पाहिजे. असं एक मी माझ्यातर्फे पण सजेशन देईन मुलींना, की ज्यावेळी आपण लग्नासाठी बघतोय, त्यावेळी सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. नाही की फक्त शिक्षण वगैरे सर्व गोष्टी. कारण की जर तसं बघायला गेलं तर ज्यावेळी आपल्या आई-वडिलांची जेव्हा लग्न झाली होती, त्यावेळी आपले आई-वडील असे एवढे शिकलेले किंवा असे मोठे काय करणारे नव्हते. पण आईंनी वडिलांना साथ दिली, सगळ्या गोष्टी झाल्या. माझं शिक्षण तर 8वी पर्यंत गावी झालंय. मी 9वीला मुंबईला आलो. कारण माझे पप्पा 95 साली BSTमध्ये ॲज अ कंडक्टर लागले. नंतर मग आमचे दिवस बदलले गेले. तर त्या गोष्टी होतात. तर असं वैयक्तिक सजेशन हेच आहे, की मुलगा बघितला पाहिजे कसा आहे.
त्याचं थोडासा बॅकग्राऊंड बघितला पाहिजे आणि जर पुढे गेलं तर काय हरकत नाहीये. बरोबर. सर, मी माझ्या पुढील प्रश्नावरती येतो. ओके. की बऱ्याच वेळा काय होतं ना, की म्हणजे ऑनलाईन आपण शॉपिंग जरी करायला गेलो ना, तरी आपण विचार करतो अरे माझे साईजचे आउटफिट मिळतील का नाही. बरोबर. इथून सुरुवात असते. आपण कोणतं प्रोडक्ट घ्यायला गेलो की आपण हे पण कम्पेअर करतो की ऑफलाईन मार्केटमध्ये ते कितीला आहे आणि ऑनलाईन. बरोबर. प्रत्येक गोष्टीमध्ये कम्पॅरिझन होतच, बरोबर, आणि विचार तर केलाच जातो नक्की. तसंच मी पाहतो ना की माझ्या एज ग्रुपमध्ये बऱ्याच मित्रांचे लग्न होतात. मग ते बऱ्याच वेबसाईट्सवरती जाऊन आपली प्रोफाईल रजिस्टर करतात, संस्थांवरती रजिस्टर करतात. मग तिथं घरच्यांचे असे प्रश्न निर्माण होतात ना, अरे ऑनलाईन मुलीला कसं आपण पाहायचं, बरोबर. त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे असेल, बरोबर. काय असेल, बरोबर. तर तुम्ही अशा गोष्टींना कसं हँडल करता? ऍक्च्युली तुमचा प्रश्न खूप बरोबर आहे की पूर्वी आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा कुठेही म्हणा लग्न कशी होत होती की कोण नातेवाईक असेल तर तो कुठली स्थळ वगैरे दाखवायचा, त्यानुसार आपली लग्न वगैरे व्हायची. पण आता आजकालच्या जगामध्ये काय झालं की नातेवाईक भले बोलतात की बाबा आम्ही बघतोय वगैरे करतोय, तर सर्व गोष्टी होतात, पण त्याच्यामध्ये ऍक्च्युअल जी मुलाला प्रोफाईल पाहिजे किंवा मुलीला प्रोफाईल पाहिजे ती भेटत नाही. आणि जो तुम्ही मगाशी पण प्रश्न घेतला की मुलांची लग्न थोडी डिले होत आहेत वगैरे, तर त्यासाठी हे पण एक कुठेतरी कारण आहे. कारण की जेव्हा आपण आपल्या नातेवाईकामध्ये स्थळं बघतो ना, तेव्हा ती मुश्किलने 10-15 स्थळं असतात आणि त्याच्यामध्ये जुळायला खूप लेट, मग त्याच्यामध्ये खूप डिले होतात लग्नासाठी. पण हेच जर मुलांनी किंवा मुलींनी किंवा त्यांच्या पालकांनी ऑनलाईन संस्थेकडे रजिस्ट्रेशन केलं तर त्यांच्याकडे खूप सारा डेटा असतो. बरोबर. आणि लोक जो ट्रेडिशनल जो वे आहे की आपल्या ओळखीमध्ये करणं, त्याच्यामध्ये डिले होणारच आहेत. जेव्हा तुम्ही ऑनलाईन येता, ऑनलाईन आमच्या ॲप्लिकेशनवरती किंवा कोणत्याही संस्थे ॲप्लिकेशनवरती त्या मुलीचा फोटो असतो, मुलीचा पूर्ण बायोडेटा असतो. त्याच्यामध्ये तुम्ही आता प्रश्न विचारला की त्यांचे नातेवाईक काय, तर आम्ही त्यांच्या बायोडेटामध्ये पूर्ण टाकतो. त्यांची पर्सनल डिटेल्समध्ये त्यांचा डेट ऑफ बर्थ काय आहे, टाइम ऑफ बर्थ काय आहे, सर्व गोष्टी. फॅमिली डिटेल्समध्ये त्यांचा मामा कुठे आहे, त्यांचा आजोळ कोणता आहे, त्या गोष्टी. परत खाली मुलाची आणि मुलीची एक्सपेक्टेशन पण असते. त्यामुळे तुम्हाला घर बसल्या मोबाईल ॲपवरती सर्व माहित पडतं की या मुलाची आता अपेक्षा काय आहे, याचा मामा कुठला आहे, याचं मूळ गाव कोणतं आहे, आता सध्या कुठे व्यवसायाला आहे. तर मला वाटतं की लोकांनी जर ऑनलाईनला प्रिफर केलं तर 100% लग्न लवकर जुळणार आहेत. बरोबर. त्यामुळे जास्त वेळ होणार नाही लग्न जुळायला. मी थोडंसं तुमच्या प्रोफेशनल लाईफला घेऊनच एक प्रश्न घेतो सर, की तुम्ही एक डेव्हलपर, एक IT इंडस्ट्रीमध्ये एवढ्या वर्ष झालं काम करताय, बरोबर. काय होतं ना की ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण काम करतो ना, त्या ठिकाणी चुकीच्याही गोष्टी घडतात, बरोबर. मग ते ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो. बरोबर. ऑफलाईन तर आपण लहानपणापासून पाहतच आलोय, अशा काही गोष्टी होत असतात. पण या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये, बरोबर, ऑनलाईन पण आपण एक नवीन एक शब्द आला, एक स्कॅम, घोटाळा, बरोबर, अशा पण काही गोष्टी होत असतात, बरोबर. सो ह्या लग्न संस्था असतात, बरोबर, ह्यांच्या वेबसाईट वरती पण बराच घोटाळा आणि स्कॅम होत असतो, बरोबर. त्याबद्दल तुमचे काय अनुभव आहेत? तर जो लग्नासाठी जो फ्रॉड होत आहे, तर त्याबद्दल मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देतो की ते लोक कशा प्रकारे फसवतायत लोकांना. बरोबर. सुरुवातीला काय होतं की ज्यावेळी आपण लग्नासाठी स्थळ शोधत असतो, त्यामुळे आपण खूप साऱ्या साईट्सवरती रजिस्ट्रेशन करतो, ठीक आहे. तर त्यापैकीच काही लोक आहेत जे लोक फ्रॉड करतायत. एक तर त्यांच्याकडे डेटा नसतो, पण त्यांना माहिती आहे की समोरचा लग्नासाठी स्थळ शोधतोय, म्हणजे हा कुठेतरी अडकलाय, ठीक आहे. तर आता ह्याला फसवायचा कसा, तर त्यांचे फसवायचे 4-5 गोष्टी आहेत, त्यांनी ते लोकांना फसवत आहेत. त्या मी आता तुमच्या पॉडकास्टवरती सांगतो, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील काय पूर्ण भारतामध्ये हे गोष्ट चालू आहेत. फक्त महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये चालू आहे. जर तुम्ही बघाल तर महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये, इव्हन तमिळनाडूमध्ये सगळे, कारण की सगळ्या साईट्स मी आता रन करतोय मराठी नंतरनं. तर ह्या लोकांचं सुरुवातीला काय करतात, पहिल्या दिवशी तुम्हाला फोन येईल, पहिल्या दिवशी तुमच्याकडून तुमची पूर्ण माहिती घेतली जाईल. तुमचं गाव कोणतं, तुमचा जिल्हा कोणता, तुमचा जन्मतारीख काय, तुमची जात कोणती, तुम्ही कशी मुलगी बघताय, तुमची पूर्ण एक्सपेक्टेशन घेतली जाते. दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत कॉल येतो की सर तुम्हाला मॅचिंग प्रोफाईल आमच्या वेबसाईटवरती आहे किंवा आमच्या संस्थेकडे तुमच्या मॅचिंग प्रोफाईल आहे. जर तुम्ही बोलताय तर मी त्या मुलीशी बोलते. तर मग तुम्ही काय बोलता, ठीक आहे, त्या मुलीशी एकदा तुम्ही बोलून बघा. नंतर मग दुसरा दिवस, तिसऱ्या दिवशी तुम्हाला परत कॉल येतो. म्हणजे तुम्हाला फसवायला पूर्ण 3 दिवस घेतात. तुम्हाला कुठेच डाऊट नको यायला की आता मी इकडे माझी फसवणूक होणार आहे. मग तिसऱ्या दिवशी तुम्हाला कॉल केला जातो. कॉल करायच्या अगोदर त्या मुलीचा फोटो पाठवला जातो आणि त्या मुलीचा बायोडेटा, बनावट फोटो, एक ऑनलाईन फोटो घेतात, तो पाठवतात आणि बोलतात की या मुलीला तुमची प्रोफाईल आवडली आहे आणि मुलीने लग्नाला होकार दिलाय. बरोबर. आता त्यावेळी मुलाला काय वाटतं, आता माझं लग्न होण्यामध्येच जम आहे, कारण की डायरेक्ट मुलगी मला हो बोलली ना लग्नासाठी, बरोबर, हो जम आहे. तर मुलगा बोलतो ठीक आहे मॅडम, चालेल, मग तुम्ही त्या मुलीचे किंवा तिच्या आई वडिलांचे नंबर द्या आम्हाला, म्हणजे आम्ही पुढे लग्नाची बोलणी करतो. त्यावेळी येतो खरा मुद्दा. जर तुम्हाला त्या मुलीचा नंबर हवा असेल, तिच्या आई वडिलांचा नंबर हवा असेल, तर तुम्हाला आमची मेंबरशिप घ्यावी लागेल. मग त्यावेळी तो मुलगा काय बोलतो, आता माझं लग्न होण्याचाच जम आहे, किती मेंबरशिप आहे मॅडम तुमची? आमची 3,000 रुपये आहे, 5,000 रुपये. मग तो बोलतात त्यावेळी मेंबरशिप, तो मुलगा त्यांना गुगल पेवरती पेमेंट करतो. पेमेंट जसं केलं तसं त्याचा नंबर ब्लॉक,
सगळ्या गोष्टी ब्लॉक होतात. ही झाली फसवायची पहिली पद्धत. ह्याच्यामध्ये फक्त फोनवरती मग सांगितलं की ही मुलीला पसंत आहे. दुसऱ्या त्यांनी आता आणखी लोकांना जेव्हा कळायला लागलं की असं फसवणूक होते, नंतर त्यांनी डायरेक्ट कॉन्फरन्स कॉलवरती बोलणं करून द्यायला सुरुवात केली की मुलीची आई आहे, ते लोक एकाच बाजूच्या रूममध्ये बसलेली आहे, त्यांचाच माणूस आहे, मुलीची आई म्हणून मुलाबरोबर बोलते की तुमची प्रोफाईल मला खूप आवडले, असं आहे तसं आहे, आम्ही पण असाच मुलगा बघत होतो वगैरे वगैरे. आणि नंतर मुलगा काय बोलणार, अरे मुलीची आई बोलते माझ्याबरोबर, पैसे त्याला काय हरकत आहे. त्यावेळी तो फसतो. बरोबर. तिसरी गोष्ट, आता रिसेंटली मागच्या वर्षीची गोष्ट आहे, मुलगा सातारच्या मेळाव्याला आपल्या आला होता, पण त्याने आपल्या वेबसाईटवरती मेंबरशिप नाही घेतली. त्यांनी ज्यावेळी त्याला वाटतं की 5-6 मिनिटं कॉल आला, त्याला बोलले गेले की आमच्याकडे एक स्थळ वगैरे आहे, तर त्याला तुमची प्रोफाईल आवडली आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार, त्या मुलाबरोबर ती मुलगी व्हिडिओ कॉलवरती 1 महिना बोलत होती आणि त्याच्याकडून 87,500 रुपये घेतले. त्याला सांगितलं गेलं की तो 15 जूनला लग्न आम्ही लावून देणार आहे ठाण्यामध्ये, ॲड्रेस पाठवला आणि तो मुलगीला पहिल्या वेळी त्याला बोलले की हॉल बुक करायचे, 30,000 रुपये दे, त्यांनी 30,000 रुपये दिले. सगळे स्क्रीनशॉट माझ्याकडे आहेत. नंतर तो माझ्याकडे आला की सर आता काय करू, माझे एवढे पैसे गेलेत. हां, नंतर मुलीला कपडे घ्यायचे, 40,000 रुपये दे. सगळ्या गोष्टी करत 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 त्यांनी त्याच्याकडून 87,500 रुपये घेतले. ज्यावेळी त्यांचं पोट भरलं की आता बस झाला तेव्हा त्यांनी त्याचा नंबर ब्लॉक केला. नंतर तो मुलगा माझ्याकडे आला. मी बोललो आम्ही तुमची मदत करू, पण तुम्हाला समोर यावं लागेल ना. मी कसं बोलणार की बाबा याची फसवणूक झाली. तर तो मुलगा बोलला की सर मी कॅमेऱ्यासमोर येणार नाही. मग तो विषय राहून गेला. आता चौथी गोष्ट आणखीन फसवायची, हा चौथा सांगतोय मुद्दा, की सर्वांनी ऐकून घ्या की तुम्ही ह्या गोष्टीमध्ये फसू नका, कारण की चुकी तुमची आहे, तुम्ही पैसे भरताय. ते लोक शिताफीने काम करतायत, तुम्हाला फसवायचा खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करतात. तुम्हाला कळलं पाहिजे, आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा कुठेच म्हणा, फक्त फोनवरती व्हिडिओ कॉलवरती लग्न जुळत नाहीत. आपण सगळ्या चौकशा करतो, मुलगा कुठला आहे, मुलगी कुठली आहे, तिचे नातेवाईक कोण आहेत, काय सगळ्या चौकशा करतो. तुम्ही असं कसं फसताय? ठीक आहे, मान्य आहे बाबा, मुलाला लग्न जुळायला थोडा वेळ लागतोय, होते, पण तरी पण त्यावेळी आपण आपल्या विवेकबुद्धीनं काम घेतलं पाहिजे. डायरेक्ट असं कोण तुम्हाला बोलतं की मुलगी तयार आहे, मुलगा तयार आहे, आणि याच्यामध्ये सर फक्त मुलांची फसवणूक नाही झालेली आहे, मुलींची पण फसवणूक झालेली आहे. आमच्या साईटवरती एक ॲडव्होकेट मुलगी होती, तिला एका ॲडव्होकेट मुलाची प्रोफाईल पाठवली गेली, कारण की त्यांना माहिती आहे की ॲडव्होकेटच बघणार, डॉक्टरच बघणार, इंजिनियरच बघणार. तिला ॲडव्होकेट मुलाची प्रोफाईल पाठवली गेली आणि तिला बोलले की हा मुलगा तुमच्याबरोबर लग्नासाठी तयार आहे, आणि त्या मुलीकडून त्यांनी पैसे काढलेत. त्यामुळे लोकांनी हा गैरसमज करून घेऊ नका की फक्त मुलं फसतायत, मुली पण फसतायत. आणि खरं म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वांनी म्हणजे माझं असं वैयक्तिक आहे मत आहे की तुम्ही कोणाकडे पैसे भरताय, काय करताय, त्या सगळ्या गोष्टी पडताळून बघा ना अगोदर तुम्ही. आता ज्यावेळी आमच्या रिलेशनशिप मॅनेजरला यांचे मुलांचे किंवा मुलींचे सगळ्यांचे फोन येतात, थोडासा मला वाटतं हे बोललं पण पाहिजे, त्यावेळी त्यांचे मला 1000 प्रश्न आहेत. मला 1000 प्रश्न काय आहेत, कारण की त्यांच्या प्रत्येक कॉलला मी उत्तर देतोय ना. जे फसवणारे काय करतात, पैसे घेतले की नंबर ब्लॉक. काय करणार आहे तुम्ही? तुम्ही जाणार आहे तिकडे कोल्हापूरला, नाशिकला, खूप लांब लांबचे लोक आहेत, त्या लोक तिकडे माणूस जाणार नाही, बोलतो जाऊ दे माझे 3000 रुपये. मराठी माणूस काय बोलतो, ठोक सोड, जाऊ दे, मी दान केले पैसे. अरे पण तुम्ही तुमचे 3000 गेले, जर तसे त्या लोकांनी दिवसाला जर 50 लोकांना फसवलं 3,000 रुपयाला, तर त्याचा विचार करा तुम्ही. करायला पाहिजे, त्याचा विचार करायला पाहिजे ऍक्च्युली लोकांनी. तर असेच ज्यावेळी ती घटना मुलाची घडली होती, गोरेगावचा मुलगा होता, तर त्याच्यावेळी तो जेव्हा ऑफिसला आला, आणि सर्वात खूप चांगली गोष्ट आहे की तो मुलगा कॅमेऱ्यासमोर येणं तयार झाला. त्याचं फक्त एवढं एकच होतं की सर ह्यांनी आज मला फसवलंय. त्याला माझे विचार पटले आणि त्याचे विचार पण मला पटले की नाही, ह्यांनी आज मला फसवलं तर हे लोक किती लोकांना फसवतील. मग आम्ही पूर्ण कायदेशीर कारवाई केली. त्याचा लाईव्ह व्हिडिओ माझ्या फेसबुकवरती आहे की आम्ही कशा प्रकारे त्यांना ज्या फसवणुका संस्था आहे त्या लोकांचा पर्दाफाश केला. बाकी त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय करू शकत नाही. पण मी तुमच्या पॉडकास्टच्या मार्फत लोकांना सर्वांना हेच सांगेन की आपण कुठलीही गोष्ट करताना किंवा कोणाला पैसे पे करताना हे फक्त लग्नाच्या बाबतीत होत नाहीये. आज तुम्ही जसं तुम्ही बोला की तुमची IT कंपनी आहे, तर हे फ्रॉड सगळ्या गोष्टीमध्ये होतोय. अर्थातच सर, तुम्ही जी साताऱ्यातला जो व्यक्ती आहे, मराठी मुलगा आपण म्हणू शकतो, आणि अशा गोष्टींसाठी एक पाऊल पुढे येणं ही फार मोठी गोष्ट असते. म्हणजेच ह्या ऑनलाईन फ्रॉड या गोष्टींना आळा कुठेतरी बसेल. अर्थातच सर माझा पुढील प्रश्न, लग्नठरले.com या संस्थेबरोबर लोकांनी का काम केलं पाहिजे आणि का विश्वास ठेवला? नक्की 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 त्याच्याबद्दल पण मी सांगेन. मी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लग्नठरले.com. जर तुम्ही आमची वेबसाईट बघाल, आमच्या वेबसाईटवरती पूर्ण तुम्हाला ॲड्रेस भेटतील माझे सर्व ऑफिसेसचे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, लग्नठरले.com संस्था जेव्हा मी चालू केली त्याच्यानंतर तुम्हाला मी बोललो, लोकांचे जे प्रश्न होते, सुरुवातीला लोकांचा प्रश्न आला की तुम्ही मुंबईमध्ये बसलाय तर आम्ही तुमच्यावरती विश्वास कसा ठेवू. त्याच्यानंतर मग मी मेळावे घ्यायला सुरुवात केली. जर तुम्ही बघाल तर माझा पहिला मेळावा भाईंदरमध्ये झाला,
दुसरा मेळावा ठाण्यामध्ये झाला, तिसरा मेळावा मी साताऱ्यामध्ये घेतला. हो. असे 3 मेळावे घेतले आणि एकही मेळावा 1,500 लोकांच्या खाली नव्हता. खूप चांगला प्रतिसाद मला मेळाव्यामध्ये भेटला. त्यामुळे मी तिकडे लोकांसमोर आलेलो आहे. ठीक आहे. फक्त फोनवरती बोलून मी काम करत नाहीये. ऑनलाईन तर मी काम चांगल्या प्रकारे करतोच आहे, पण मी ऑफलाईन उतरून पण काम केलेले आहेत. परत दुसरी गोष्ट, पावसाळ्यामध्ये मी झूम मेळावे घेतले. ओके. झूमवरती लोक हां. पावसाळ्यामध्ये मी झूम मेळावे घेतले. झूमवरती तिकडे हो. मुला-मुलींना बोलवून त्यांचे हो. ऑनलाईन झूम मेळावे घेतले मी. त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल, आपल्याकडून संस्थेकडून ज्या लोकांची लग्न होत आहेत, त्या लोकांना आपण सोन्याचं मंगळसूत्र गिफ्ट करतोय. ही संकल्पना सर्वात अगोदर जर कोणी केली असेल तर ती लग्नठरले.com ने केलेली आहे. वाह! हां. कारण की आम्ही तुमच्याकडून इथे मिनिमल अमाउंट घेतोय आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सोन्याचं मंगळसूत्र गिफ्ट करतोय. त्याच्या पाठीमागचा पण द्यायच्या पाठीमागचं पण कारण तेच आहे, की लोकांचा आमच्या संस्थेवरती विश्वास बसावा. त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसतो इंटरव्ह्यू घेताना, त्या मुलाचा, त्या मुलीचा. ठीक आहे. तर त्या सर्व गोष्टी आहेत. प्लस दुसरी गोष्ट, की आमच्या संस्थेतर्फे ज्यावेळी तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मॅनेजरला फोन करता, त्यावेळी ती फक्त तुमची प्रोफाईल ॲक्टिव्हेट नाही करत. तुमची प्रोफाईल ॲक्टिव्हेट केल्यावरती तुमच्या प्रोफाईलला मॅचिंग कुठली प्रोफाईल असेल तर ती तुम्हाला पाठवते ती. बरोबर. त्याच्यानंतर समजा की कधी तुमचं कोणत्या मुलीबरोबर बोलणं होत नाहीये, बरोबर. कधी असं होतं की मुलगी फोन उचलत नाहीये पण ती तुम्हाला मॅचिंग प्रोफाईल आहे, तर अशा वेळेला तुम्ही आमच्या मुलीला जर बोलला, जी तुमची रिलेशनशिप मॅनेजर आहे तिला जर बोलला की मॅडम जरा ह्या मुलीबरोबर बोलणं करून द्या, तर अशी पण लग्न आम्ही जुळवलेली आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही कॉल केल्या मुलीला की त्या मुलाची प्रोफाईल खूप चांगली आहे, एकदा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. अशी पण लग्न आपल्याकडून जुळलेली. म्हणजे फक्त असं नाही की तुमची मेंबरशिप घेतली की आम्ही तुम्हाला वाऱ्यावरती सोडतोय. हो. आम्ही तुमच्या म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस पण आम्ही प्रॉपर देतोय. बरोबर. त्याच्याचमुळे एवढी लग्न जुळत आहेत ना. जर आम्ही फक्त जर बाकीच्या लोकांसारखं जर केलं असतं की बाबा पैसे घेते नंबर ब्लॉक करायचा ना, नाही. माझे प्रॉपर ॲड्रेस आहेत. हो. माझ्या वेबसाईटवरती जो कस्टमर येतो तो स्वखुशीने फोटो देतोय आम्हाला, बरोबर. की कस्टमर व्हिजिट म्हणून आम्ही प्रत्येक रोज तुम्हाला एक कस्टमर तरी आमच्या ऑफिसवरती भेटतोय. हो. आणि फक्त मुंबईतले कस्टमर नाही आहेत, रायगडवरून लोक आलेली आहेत, बरोबर. पुण्यावरून लोक येत आहेत. हो. ठीक आहे. साताऱ्यावरून, अहमदनगरवरून लोक येतात. हो. ज्यावेळी आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही एवढ्या लांबून का आला, हां. त्यावेळी त्यांचा प्रश्न एवढा की आम्हीच एका ठिकाणी फसवणूक झाली होती, आम्ही फक्त फोनवरती केलं होतं. बरोबर. मी त्यांना तेच सांगतो, त्या लोकांना तेच सांगायचे की मी मेळावे घेतलेले आहेत, सगळ्या गोष्टी माझ्या ऑनलाईन अवेलेबल आहेत. हो. असं पण नाही की फक्त काहीच वेबसाईटवरती ऑनलाईन नाही आणि सगळे व्हिडिओच्या स्वरूपात आहेत. हो. असं असं पण नाही कुठले फोटो टाकले तुम्ही की हा लग्न माझ्याकडून झालं, ते लग्न माझ्याकडून हो. झालं, तसं पण नाही. आपण प्रॉपर काम करतोय. आणि दुसरी गोष्ट, हे फक्त आपल्या समाजासाठी, आमच्या म्हणजे एक होतं ना की आपल्या हातून काहीतरी चांगली गोष्ट झाली पाहिजे. आता IT कंपनी माझी प्रॉपर चांगली चालू आहे, हातून काहीतरी चांगलं काम झालं पाहिजे म्हणून मी ही संस्था चालू केली आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय मला. आणि ज्यावेळी जसं तुम्हाला मी बोलतो की ज्यावेळी मी भाईंदरमध्ये मेळावा घेतला होता, ठाण्यामध्ये मेळावा घेतला होता. मुंबई असल्यामुळे आता तिकडे सर्व भाषिक लोक आहेत. हो. तर माझ्या भाईंदरच्या मेळाव्यामध्ये काही गुजराती लोक आले होते. बरोबर. बरोबर. परत ठाण्याच्या मेळाव्यामध्ये साऊथ इंडियन लोक आले होते. बरोबर. बरोबर. त्याच्यानंतर साताऱ्याच्या मेळाव्यामध्ये गुजराती लोक आले होते. बरोबर. बरोबर. तर सगळे लोक आले होते आणि बरोबर. सगळ्या लोकांचं होतं की विनोद, हा जो प्रॉब्लेम तुम्ही बघता ना महाराष्ट्रामध्ये, तर हा प्रॉब्लेम महाराष्ट्रामध्ये नाहीये, हा प्रॉब्लेम पूर्ण भारतामध्ये. बरोबर. मी ह्याच प्रश्नावरती येणार होतो. हा. लग्नठरले.com ही संस्था ही फक्त आता महाराष्ट्रापुरती सीमित आहे का, ही बाहेरच्या राज्यातही काम करते? नाही, नक्की. ऍक्च्युली ज्यावेळी माझ्या मेळाव्यामध्ये तुम्हाला जसं मी आता बोललो की हो. गुजराती लोक आले हो. होते, साऊथ इंडियन लोक आले होते, त्याच्यानंतर इव्हन पंजाबी लोक आले होते. हां. तर त्या लोकांचं असं होतं की ही गोष्ट फक्त महाराष्ट्रामध्ये नाहीये, आमच्या इकडे पण हाच प्रॉब्लेम होतोय की लग्नासाठी थोडा डिले होतोय, मुलींचा बायोडेटा भेटत नाहीये. हो. तर तुम्ही आमच्यासाठी पण ही गोष्ट सेम करा. त्याच्यानंतर मग मी आता मला वाटतं की 2 वर्ष, 1 वर्षापूर्वी मी गुजराती संस्था चालू केली. गुजराती संस्थेमध्ये आता खूप चांगल्या प्रकारे मला वाटतं की आता 2000च्या वरती माझ्याकडे तिकडे प्रोफाईल्स आहेत मुला-मुलींचे. अरे वाह! आणि गुजरातीमधून पण लग्न चांगली जुळलेली आहेत. त्यांचे आम्हाला फोटोग्राफ्स वगैरे येत आहेत. तर गुजराती चालू केली मी. त्याच्यानंतर कन्नड मॅट्रिमोनी चालू केली, तमिळ मॅट्रिमोनी, तेलुगू मॅट्रिमोनी, वाह! मल्याळम मॅट्रिमोनी आणि आता माझा अपकमिंग प्रोजेक्ट आहे पंजाबी मॅट्रिमोनी. वाह! तर अशा प्रकारे मी सर्व लँग्वेजमध्ये काम करतोय. बरोबर. तर आता तुम्ही बघाल, आता मी मराठीमध्ये काम करतोय, हो. गुजरातीमध्ये काम करतोय, तमिळमध्ये काम करतोय, तेलुगूमध्ये काम करतोय. हो. तर त्याप्रमाणे माझी टीम पण एक्सपांड झालेली आहे. तर बरोबर. आता माझी सर्व टीम जर बघाल तुम्ही, सर्व हो. चारही मॅट्रिमोनी पकडून तर आता एक 25-26 मुली माझ्याकडे आता सध्या काम करतायत. वाह! आणि या सर्व टीमला माझी बायको लीड करते, चांगल्या प्रकारे सांभाळते कंपनी. सगळी सांगायची गोष्ट हीच आहे हां. की ती खूप चांगल्या प्रकारे सांभाळते ही गोष्ट. अर्थातच फार इंटरेस्टिंग आणि म्हणजे काय होतं ना की आपल्या कामात एक बरोबर. आनंद शोधणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि तो आनंद आणि त्या कामामध्ये जो आनंद आहे, बरोबर, त्या आनंदामध्ये जर इमोशन नसतील ना, तर त्या कामाची मजा नाही, किंवा एक मोटिवेशन पण म्हणू शकतो. बरोबर.
की सकाळी उठल्या उठल्या एक पाहिजे ना की बाबा आज आपल्याला हे करायचं. ह्या क्लायंटला हँडल करायचंय, हे बरोबर. काम करायचं, ते करायचं. बरं, पण तुम्ही काय तुमचा एक मजेशीर असा एक किस्सा सांगू शकताल की जो तुम्हाला हे लग्न जुळवताना वगैरे कोणाचं लग्न जुळवताना जो तुम्हाला एक किस्सा असा तुमच्या बरोबर झाला असेल? आता त्याच्यामध्ये किस्सा सांगायचा म्हटलं ना तर मला वाटतं की कोणतरी आमच्या ओळखीतले होते. त्यांनी माझा नंबर दिला होता. एका काकीने नंबर दिला होता. तर काकींनी फोन केला मला आणि मला बोलल्या, "मी आमच्या मुलासाठी लग्नासाठी स्थळ शोधतोय. तर तुमच्याकडे स्थळं वगैरे आहेत का?" आणि तो मुलगा आय थिंक सो डायव्होर्सी होता. तर मी बोललो, "काकी आपल्याकडे डायव्होर्सी स्थळं खूप आहेत. तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन करा वगैरे. मी मुलीला नंबर देतो तुमचा. ती तुम्हाला फोन करेल आणि तुम्ही मुलाची प्रोफाईल ॲक्टिव्हेट करून घ्या." तर त्या काकींनी एकदम मजेशीर प्रश्न विचारला, की "तुमच्या घरच्या मुली लग्न झाल्यावरती डिव्होर्स तर करणार नाहीत ना?" तर मी त्यांना बोललो, "काकी आता ते माझ्या हातामध्ये कसं असणार आहे, की लग्न झाल्यावरती ती डिव्होर्स करेल की नाही करेल?" तर तो हा एक मजेशीर किस्सा होता, की म्हणजे लोकं नंतरचं पण विचारतायत, की लग्न झाल्यावरती ते डिव्होर्स होईल की नाही होईल ते. तर तो एक मजेशीर किस्सा मला वाटतं, की एक आतापर्यंत एक कॉल तसा आला होता. बरोबर, बरोबर, बरोबर. पण लग्न म्हटलं ना, की लग्न ठरवलं जातं, पण लग्न टिकवणं पण आजकालच्या काळामध्ये गरजेचं आहे. बरोबर. तर माझा पुढचा प्रश्न तोच आहे. हं, हं. 2 प्रश्न आहेत ॲक्चुअली, की लग्नठरले.com हं. ही संस्था कुठेपर्यंत काम करते? आणि त्याला सिमिलर पुढचा प्रश्न, बरोबर, हं. की सासू आणि सुनेचं नातं हे कसं पाहिजे? बघा आता लग्नठरले.com ही संस्था तुमचे लग्न जुळवण्यापर्यंतचं काम करते. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतरनं तो त्या मुलाचा, मुलीचा आणि त्यांच्या घरच्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. तरी पण मला असं वाटतंय, की सासू-सुनाचे ज्या तुम्ही नात्याबद्दल हां. विचारताय, तर मला असं वैयक्तिक वाटतंय, की जर काही प्रश्न असतात किंवा काही डिसिजन असतात. हं. जर ते सुनेवरती जर सोडले, तर ते जास्त मला वाटतं, की योग्य बरं होईल, राहतील. की हं. योग्य होईल. कारण की आजकाल जसं जग पुढे चाललंय त्यामुळे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल काहीतरी थॉट्स आहेत अपेक्षा किंवा असतात ना. अपेक्षा आहेत काहीतरी हं. प्रत्येकाच्या. तर मला वाटतं, की त्यावेळी जर ती गोष्ट जर सामंजस्यपणाने घेतली, तर ठीक आहे. आता हे होतं, हो, ठीक आहे. हो. आणि दोन्हीकडून झाल्या पाहिजेत. असं नाही, की फक्त सुनेकडून झाल्या पाहिजेत किंवा सासूकडून, दोन्हीकडून झाल्या पाहिजेत. हो. जर सून कोणत्या गोष्टीवरती कॉम्प्रोमाईज करते, तर सासूकडून पण कॉम्प्रोमाईज झालं पाहिजे. सासू मग करतायत, तर सुनेकडून पण झालं मी पाहिजे. एके टॉकच्या प्रेक्षकांना जरूर सांगेल, की विनोद सरांनी हे सेफ साइड उत्तर दिलंय. कारण त्यांना घरी आईंना पण हँडल करायचं आणि वहिनींनाही हँडल करायचं. त्यांनी हे खूप सेफ उत्तर दिलेलं आहे. अर्थातच सर लग्नठरले.com या संस्थेबरोबर कोणाला काम करायचं असेल किंवा या वेबसाईटवरती रजिस्टर करायचं असेल, हं. तर त्यांनी कसं रजिस्टर केलं पाहिजे? सर्वात पहिली गोष्ट जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपल्या आयटी कंपनी असल्यामुळे हो. जर तुम्ही आता Googleवरती जरी गेला आणि मराठी मॅट्रिमोनी हा सगळ्यात मोठा कीवर्ड आहे. हा जर तुम्ही सर्च केला तरी पण आपली वेबसाईट रँकिंग आहे. वाह! हां. कारण हे सर्व पॉसिबल झालं, की आपली सर्व आयटी हो. टीम इन हाऊस आहे. हो, हो. त्याच्यानंतर मोबाईल ॲप्लिकेशन सर्व गोष्टी आपण इन हाऊस बनवल्या आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी इझिली पॉसिबल झालेल्या आहेत. हो. वेबसाईटला रँकिंग करणं, सोशल मीडियातर्फे हो. लोकांपर्यंत पोहोचणं आणि हं. ते लोकं मग जेव्हा मी ऑनलाईन मार्केटिंग करतो सोशल मीडियावरती, तेव्हा लोकांना आपला व्हिडिओ दिसतो. त्याच्यानंतर ते लोकं रजिस्टर बटनवरती क्लिक करतात. वेबसाईटवरती येतात. तिकडे वेबसाईटवरती आल्यावरती ते लोकं त्यांचा मोबाईल नंबर, हो. त्यांचं नाव, त्यांची कास्ट सर्व गोष्टी भरतात आणि रजिस्टर करतात. जेव्हा ते रजिस्टर करतात त्याच्यानंतर मग ते लीड आमच्या त्या पर्टिक्युलर रिलेशनशिप मॅनेजरकडे येतं ते. मग ती मुलगी त्यांना कॉल करते. त्यांना कॉल करून संस्थेबद्दल सर्व माहिती देते. बरोबर. आपल्या पॅकेजेसबद्दल सांगते. त्याच्यानंतर मग मुलगा किंवा मुलगी स्वतःला बरोबर. रजिस्टर करून घेतात. रजिस्टर करून झाल्यावर त्यांना एक युजर नेम आणि पासवर्ड भेटतो. हं. जो युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यावरती ते लोकं आपल्या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करतात. लॉग इन केल्यावर तिकडे सर्चचा फॉर्म आहे. हं. त्या सर्चच्या फॉर्ममध्ये सर्व गोष्टी नमूद आहेत. तुम्हाला कोणत्या कास्टची मुलगी हवे, तिचं कमीत कमी वय किती हवं, जास्तीत जास्त वय किती हवे, ती कितवी शिकलेली हवे, ठीक आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला आणखीन जर जास्तीत जास्त बघायचं असेल तर सध्या त्याचा कुठे जॉब करते, ह्या सर्व गोष्टी आम्ही सर्च फिल्टरमध्ये दिलेल्या आहेत. मग बरोबर. ज्यावेळी तुम्ही तो सर्च फिल्टर लावता, त्यावेळी जो तुम्ही डेटा तिकडे टाकताय, की मला कोणती मुलगी हवी आहे, कोणत्या कास्टची मुलगी आहे आणि सबमिटवरती क्लिक करता, त्यावेळी तो डेटा तुमच्या समोर येतो. बरोबर. मग तुमच्या भागातली मुलगी असेल, तुमच्या कास्टमधली मुलगी असेल, ते समोर येते. मग त्यावर सिंपल त्या व्ह्यू प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. हं. तिचा बायोडेटा पूर्ण बघायचा आहे. फोटो असतो, हो. मुलाचा फोटो असतो, मुलीचा फोटो असतो, पूर्ण बायोडेटा असतो. तो बघायचा आहे. जर तुमच्या अपेक्षेमध्ये स्थळ बसतंय, हो. तर तिकडे ऑप्शन आहे साईडला व्ह्यू कॉन्टॅक्ट इन्फो. त्या बरोबर. बटनावरती क्लिक केलं, की त्या बरोबर. मुलीचा किंवा मुलीच्या आई-वडिलांचा किंवा त्यांच्या गार्डियनचा, भावाचा, कोणाचा तरी नंबर असतो. तो नंबर घ्यायचा, सिंपल त्यांना कॉल करायचा आहे. हो. त्यांना बोलताना फक्त एवढंच बोलायचं, की तुमचा नंबर आम्हाला लग्नठरले.com या वेबसाईटवरून भेटला. हो, हो, हो. तर आम्ही लग्नासाठी स्थळ शोधतोय, तुम्ही शोधताय. हो. तर पुढे मग जशी आपण नॉर्मल लग्नाची बोलणी करतो, त्या प्रकारे आपल्या लग्नाची बोलणी करायची हां, आणि हां, आपलं लग्न जुळवायचे. सिंपल बरोबर. प्रोसेस आहे. बरोबर, बरोबर. अर्थातच फार सपोर्टिव्ह आणि
इन्फॉर्मेटिव्ह तुम्ही खूप काही गोष्टी ह्या द AK टॉकच्या मराठी पॉडकास्टमध्ये सांगितल्या. लग्नठरले.com बरोबर, ह्या वेबसाईट असो किंवा या संस्थेबरोबर बरेच काही लोक जुळले आहेत. परत AK टॉकचे प्रेक्षकही जुळणार आहेत. बरोबर. तुम्ही काय एक मेसेज देता तुमच्या संस्थेतल्या लोकांसाठी? ऍक्च्युली काय आता मी खूप 4 वर्षापासून बघतो, तर खूप लोकांचा एक असा गैरसमज आहे की आम्ही कोणत्या विवाह संस्थेवरती नाव नोंदवलं किंवा कोणत्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन केलं की माझं लग्न होणार आहे. तर तसं नाहीये. विवाह संस्था म्हणजे काय, ती लग्नठरले.comच नाही, ज्या प्रामाणिकपणे संस्था काम करतायत त्या पण. विवाह संस्था काय करते, जो मुलगा लग्नासाठी सहज शोधतोय त्याचा डेटा आमच्याकडे आहे, जी मुलगी शोधते तिचा डेटा आमच्याकडे आहे. जेव्हा तुम्ही रजिस्टर करता, जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्थळांबरोबर बोलणार नाही, तुमच्या मॅचिंग स्थळांबरोबर बोलणार नाही, तोपर्यंत तुमचं लग्न होणार नाहीये. बरोबर. हा असं आहे की बाबा जर कधी कधी मुलगी पण मुलाला कॉल करते, मुलगाही मुलीला कॉल करतो, पण ते बोलणं गरजेचं आहे. बरोबर. फक्त नाव नोंदवून साईडला होऊ नका. बरोबर. तुमच्या मार्फत मी सर्व लोकांना हे सांगणार आहे, जर तुम्ही रजिस्टर करताय तर डेटा घ्या, मुलांचा डेटा घ्या, मुलींचा डेटा घ्या, त्यांच्याबरोबर तुमच्या प्रोफाईल बद्दल डिस्कशन करा. जोपर्यंत तुमचं संभाषण होणार नाही तोपर्यंत लग्नाची गोष्ट पुढे कशी जाणार आहे. तर ते एक लोकांचा खूप गैरसमज आहे. नंतर मग ते लोक बोलतात नाही मी ह्या संस्थेमध्ये नाव नोंदवलं होतं, मला तिकडून रिस्पॉन्स नाही भेटला, तर खूप साऱ्या गोष्टी येतात, रिस्पॉन्स नाही भेटला, परत तिथून माझं लग्न नाही जुळलं वगैरे. पण त्यांना मी फक्त एकच प्रश्न विचारतो की तुम्ही त्या संस्थेकडून किती मुलींचा डेटा घेतला, किती मुलांशी तुम्ही बोलला, तेव्हा त्यांच्याकडे उत्तर नसतं. बरोबर. ह्याचा अर्थ हाच आहे की ते लोक रजिस्ट्रेशन केलं की साईटला त्यांना वाटतं आता माझं लग्न होणार आहे. तर तसं नाहीये. आम्ही फक्त दोघांना मिळवायचं काम करतोय, पण बोलायचं तुमच्या दोघांना एकमेकांशी. शेवटी संसार तुम्हाला दोघांना करायचे, त्यामुळे तुमच्या दोघांचे विचार एकमेकांशी मॅच झाले पाहिजे. तर तुम्ही बोलणार नाही तर लग्न नाही होणार. बरोबर. तर लोकांनी ती गोष्ट लक्षात ठेवून जर रजिस्ट्रेशन केलं तर 100% 8वी पास मुलाचं लग्न होतंय, 10वी पास मुलांचं लग्न होतंय, शेतकऱ्यांची लग्न होत आहेत. लोकांच्या मनामध्ये त्या गोष्टी आहेत का, कारण त्यांना 10-12 ठिकाणावरून नाही शब्द ऐकायला भेटलाय. आता जर तुम्ही माझ्या थोडंसं वेगळं जातो मी, जर आता मी माझ्या IT कंपनीमध्ये मी पण सेल्सचं काम करतो, तर महिन्याला ज्यावेळी मी 100 लोकांशी बोलतो ना, त्यावेळी मला कुठे 1-2 प्रोजेक्ट्स मिळतात. बरोबर. ठीक आहे, ही झाली गोष्ट प्रोजेक्टची. त्यावेळी पण माणूस 10 ठिकाणी विचार करतो ना. मग लग्नासारख्या गोष्टीमध्ये तुम्ही 10-12 लोकांवरती का थांबताय? माझ्याकडे तुम्ही 180 मुलींचे नंबर घेऊ शकता. 180 मुलींचे नंबर घेतल्यावरती कोणाचं लग्न नाही होणार? 8वी पासून असं लग्न नाही झालं, त्यांनी 114 मुलींचा नंबर घेतलेत. याचा अर्थ की 113 मुलींनी त्याला नाही बोललं असेल, 114वी मुलगी त्याला हो बोलली आहे. बरोबर. ठीक आहे, पण त्यांनी ती लोकांचं काय आहे की कमीत कमी इथे बोलणं झालं पाहिजे की बाबा चला स्थळाबरोबर बोलणं होतंय, नाही होणं न होणं ते शेवटी माझ्या प्रोफाईलवरती आहे. पण त्या संस्थेकडून डेटा भेटून त्या मुलाबरोबर मुलीबरोबर बोलणं झालं पाहिजे, ते महत्वाचं आहे. आणि त्या गोष्टी आपल्या संस्थेकडून एकदम प्रामाणिकपणे होत आहेत. एक पण प्रोफाईल तुम्हाला अशी भेटणार नाही. आमच्याकडे सगळ्या प्रोफाईल आधार कार्ड आणि पॅन कार्ड व्हेरीफाईड आहेत. आमच्या परीने आम्हाला जेवढा प्रयत्न करायचा आहे की चांगल्या ऍक्च्युअल प्रोफाईल, जेन्युइन प्रोफाईल साईटवर टाकायचा, एवढा आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. मग तुमच्या पॉडकास्ट मार्फत पण मी लोकांना हे सांगतोय की ज्यावेळी तुम्ही कोणत्या स्थळाबरोबर बोलाल त्यावेळी तुमची जिम्मेदारी आहे ती तुम्हाला जे प्रश्न त्यांचे आहेत, तुमचे प्रश्न जे आहेत ते सर्व त्यांना विचारायचे, नंतर तुम्हाला तुमची पुढची बोलणी करायची आहे. ठीक आहे, असं नको व्हायला की आम्हाला इथून डेटा भेटला आम्ही लग्न केलं, असं नाही. तुम्हाला तुमची पूर्ण चौकशी करायची. आम्ही फक्त तुम्हाला डेटा पुरवतोय. बरोबर. त्यामुळे तुम्हाला पूर्ण चौकशी करायची. कुठे असं होताच कामा नाही की लग्न ठरल्याकडून आम्हाला डेटा भेटला, पुढे हा प्रॉब्लेम आला. त्यामुळे आम्ही लोकांना ते सांगतो, मुली पण ते सांगतात की तुम्ही पूर्ण चौकशी करा, त्या मुलाची त्या मुलीची. सगळ्या चौकशा केल्यानंतर मग लग्नाचं पुढची स्टेप घ्या तुम्ही. बरोबर. अर्थातच काय असतं ना की आपण कोणताही व्यवसाय किंवा आयुष्याचं एक गोल किंवा एक विजन असतं, आपण असं म्हणू शकतो. बरोबर. लग्नठरले.com या संस्थेचं पुढील 4 वर्षाचं विजन काय आहे? माझ्या खरंच जर तुम्हाला मनातली गोष्ट सांगायचं म्हटलं तर माझं असं एकच विजन आहे. मी किती कस्टमर्सला क्लायंटला बोललो असेल, माझं फक्त एकच विजन आहे की पुढील 4 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये म्हणा किंवा पुढच्या वर्षी म्हणा, महाराष्ट्रामध्ये कोणताही मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, जर त्यांच्या मनामध्ये लग्नाचा विचार येतोय तर त्यांना समोर पहिलं लग्नठरले.com दिसलं पाहिजे की मला इथे जेन्युइन प्रोफाईल्स भेटणार आहेत बघायला. ते एक आहे. आणि प्लस दुसरं आहे की माझ्या आता जसं मला मी सुरुवातीला सांगितलं की आता लगीन सराई चालू झाल्यापासून 7 लग्नांचा डेटा आमच्याकडे आला की आता ज्यांची लग्न झाली 7 लग्न. तर माझं पुढचं असं कमीत कमी महिन्याला 100 लग्न आपल्या संस्थेतर्फे झाली पाहिजेत. बरोबर. एका महिन्याला 100 लग्न. आणि तिथं जास्त होणार. आणि हे जर लग्नावरून विषय निघाला तर ती पण गोष्ट सांगतो तुमच्या पॉडकास्टमध्ये लोकांना सांगतोय मी की जसं मी आता मंगळसूत्र गिफ्ट करतो, त्याच्या पाठीमागचं रिझन हेच आहे की लोकांना कळावं की आम्ही खरोखर काम करतोय म्हणून. तर मी आपल्या संस्थेमध्ये जे पण आता मेंबर्स रजिस्टर्ड आहेत त्यांना मी आता सांगतोय की तुम्ही तुमचं लग्न जुळल्यावरती, लग्न झाल्यावरती संस्थेला ॲटलिस्ट इन्फॉर्म करा की आमचं लग्न झालेलं आहे.
काही लोकांच्या मनामध्ये भीती असते की लग्न झाल्यावरती संस्था आणखी जास्त पैसे मागेल की नाही, असं काय. तर असं काहीच नाहीये. तुम्ही जेवढी मेंबरशिप भरलेली आहे तेवढीच खूप आहे. फक्त ते आम्ही का जाणून घेतोय की आमच्या डेटाकडून लग्न होतंय. आमचा कॉन्फिडन्स आणखीन जास्त वाढणार आहे, द्विगुणित होणार आहे, आणि आम्ही आणखीन चांगल्या जोमानं काम करणार आहे. तर लोकांना मी तुमच्या मार्फत हेच सांगतोय की तुमचं लग्न जुळतंय तर कमीत कमी आम्हाला इन्फॉर्म करा. आमच्या संस्थेतर्फे किंवा कोणत्या रिलेशनशिप मॅनेजरकडून एकाही रुपयाची मागणी होत नाही. आणि जर कोणी केली तर वेबसाईटवरती माझा ईमेल आयडी आहे vinod@लग्नठरले.com. तुम्ही मला रितसर कंप्लेंट करू शकता एम्प्लॉईच्या नावासकट. बरोबर. माझा ईमेल आयडी मी वेबसाईटवरती दिलेला आहे. हो. त्यामुळे तुम्ही फक्त सांगा आम्हाला, हे का आमचा कॉन्फिडन्स आणखीन जास्त वाढतो, आत्मविश्वास, की आपल्या साईटवर आणखीन लग्न होत आहेत. हो हो हो. त्यासाठी अर्थातच फार छान प्रकारे तुम्ही तुमचा हा व्यवसाय पुढे नेतायत महाराष्ट्रात आणि भारतातही. काय सांगताल सर, की काय विजन आहे, की विजन पण म्हणता येईल, किंवा काय विचार आहेत, की अजून काही नवीन कोणत्या स्टार्टअपची किंवा व्यवसायाची या महाराष्ट्रीयन माणसांसाठी सुरुवात करायची काही इच्छा आहे अशी? नाही, नक्कीच. ॲक्च्युअली तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. जसं मी तुम्हाला बोललो, की आपली आयटी कंपनी मी 2012 पासून चालू करतोय. हो. नंतरनं मी एक फार्मा कंपनी चालू केली. त्याच्यानंतर 2020 साली लग्नठरले.comची सुरुवात केली. त्याच्यानंतर लग्न.comची सुरुवात पण एका प्रॉब्लेममधून झालेली आहे, की त्या प्रॉब्लेमला काहीतरी सोल्युशन भेटलं पाहिजे. त्याच प्रकारे मी आता अजून एक आपला प्रोडक्ट लॉन्च होणार आहे 2025 मध्ये. तो आहे मराठी उद्योजकांसाठी. ओके. हां. त्या प्रोडक्टचं नाव आहे आपले उद्योजक. आता या प्रोडक्टवरती काम ऑलरेडी 6 महिन्यापासून चालू झालेलं आहे. हो. आणि ऑलरेडी मी आपल्या 3 ते 4 मराठी उद्योजकांना सक्सेसफुली रिझल्ट दिलेला आहे त्यांच्या बिझनेससाठी. तर थोडक्यामध्ये तुम्हाला मी त्या बिझनेसची माहिती देतो, की मला वाटतं की एक 6-7 महिन्यापूर्वी आम्ही एक सामाजिक संस्था पण भाईंदरमध्ये चालवतो. तर तिकडचे खजिनदार आहेत महेंद्र सावंत. तर ते माझ्याकडे आले होते. मला बोलले, की मला पण विनोद ऑनलाईन जायचे, वेबसाईट वगैरे बनवायचे, पण खर्च खूप सांगतायत बाहेर. आणि त्याच्या अगोदर एक टँकरवाले होते, ते पण महाराष्ट्रीयन होते. ते पण बोलले, की आम्हाला पण जायचे. खूप लोकं बोलतात, की तुमचं ऑनलाईन दिसत नाही टँकरचं. आम्ही दरवेळी आम्हाला नंबर सेव्ह करावा लागतो किंवा कॉल कसा करायचा आम्ही तुम्हाला. तर ते दोघे आले होते. तर त्यावेळी मला कुठेतरी वाटलं, की आपल्या मराठी उद्योजकांसाठी मी ही गोष्ट करू शकतो. कारण की ऑलरेडी मी आयटी कंपनी चालवतोय, चांगल्या प्रकारे रन करतोय. तर त्यावेळी मी त्या दोघांना फक्त एकच शब्द बोललो, तुमचं काम मी करेन. ज्यावेळी तुम्हाला चांगले कॉल्स, चांगले रिस्पॉन्स येतील, तुम्हाला फक्त एक व्हिडिओ द्यायचा आहे. बरोबर. की तुमचं काम मी कशा प्रकारे केलं, तुम्हाला आता रिस्पॉन्स काय भेटलाय. हो. आणि त्यात त्यांचे व्हिडिओ आता माझ्याकडे आहेत. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, आपल्या त्या नवीन स्टार्टअपचं माझं नाव आहे आपले उद्योजक, ज्याच्यामध्ये आपण मराठी उद्योजकांना ऑनलाईन घेऊन जाणार आहोत. ज्या ठिकाणी त्यांना आयटी कंपनी खूप भरमसाठ चार्ज करतात, तर ते आपण एकदम मिनिमल कॉस्टमध्ये, एकदम मिनिमल कॉस्टमध्ये, ती कॉस्ट म्हणजे आजकाल मुलांचा पॉकेट मनी येतो तेवढ्या कॉस्टमध्ये मी त्यांना आपले उद्योजक एक वेबसाईट बनवलेली आहे. त्याच्यावर त्यांचं रजिस्ट्रेशन असणार आहे. प्लस त्यांना आपण गुगलवरून इन्क्वायरी, जो कोणी असतं, फॉर एक्झाम्पल आता ते टँकरवाले आहेत, ते भाईंदरमध्ये काम करतात. जेव्हा कोणी तिकडे सर्च करतं की वॉटर टँकर सप्लायर नियर मी, तेव्हा त्यांची वेबसाईट फर्स्ट पेजवरती येते, आपल्या उद्योजक वेबसाईट. मग तिथून ते लोक त्यांना कॉल करतात, त्यांचा टँकर मागवतात. आता ज्यावेळी ते माझ्याकडे आले होते त्यावेळी त्यांच्याकडे 2 टँकर होते, आता त्यांच्याकडे 7 टँकर आहेत. महेंद्र सावंतांचं पण खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे. त्यांच्याकडे आता 5-6 मुलं काम करतात त्यांच्या हाताखाली. त्यांचा बिझनेस पण खूप वाढलेला आहे. इव्हन मी काही डॉक्टरांचं पण काम केलंय. काही डॉक्टर्स आहेत, त्यांचा पण व्हिडिओ थोड्या दिवसामध्ये डॉक्टरांना पण चांगल्या प्रकारे प्रमोट केलं. त्यांना पण खूप सारे कॉल्स येत आहेत, की पेशंट त्यांचे फ्लो वाढलेला आहे. तर अशा प्रकारे तो एक कन्सेप्ट त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये आला, की मी हे फक्त मीरा भाईंदरच्या डॉक्टरांसाठी नाही किंवा मीरा भाईंदरच्या वॉटर सप्लायरसाठी नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांसाठी करू शकतो. आणि याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक जण, जो मराठी माणूस बिझनेस करतोय, त्या सर्वांसाठी आपण हे काम करणार आहोत. आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना रिझल्ट देणार. त्यांना फक्त त्यांचं काम करायचे, आयटी पूर्ण मी सांभाळणार. त्यांना आयटी मध्ये डोकं घालायची गरज नाही. तुम्ही ज्या कामामध्ये तुमच्याकडे प्रावीण्य आहे, तुम्ही ते काम करा. आयटी मध्ये माझ्याकडे त्याचं नॉलेज आहे, ते काम मी करेन, तुमचं काम तुम्ही करा. अशा प्रकारे माझा आपले उद्योजक हा प्रोजेक्ट नेक्स्ट इयर मध्ये मी लॉन्च करतोय. आणि त्यांनी मी महाराष्ट्रातल्या सर्व उद्योजकांना खूप चांगल्या प्रकारे ऑनलाईनवर त्यांचा प्रेझेन्स वाढवणार आहोत. आपल्या उद्योजकांचं एक नेटवर्क बनवणार आहोत. खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी करणार आहे पुढे. बरोबर. आपले उद्योजक बरोबर आणि लग्नठरले.com या दोन्ही तुमच्या संकल्पनांसाठी द AK टॉकच्या नेहमीच शुभेच्छा असतील. आणि खरंच फार म्हणजे इंटरेस्टिंग आणि खूप काही गोष्टी शिकायला पण मिळाल्या, की म्हणजे लग्नाची प्रोसेस अर्थातच ही फार म्हणजे आयुष्याचा निर्णय म्हणू शकतो. एक्झॅक्टली. फार खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अर्थातच आपण पुढेही पुन्हा एकदा काम करू नक्की करायचं काम नक्की. आणि फार छान वाटलं सर तुमच्याबरोबर हा मराठी पॉडकास्ट शो करून. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.